ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोर ओपन करायला लागेल. प्ले स्टोर ओपन केल्याच्या नंतर इथं सर्च बॉक्स मध्ये ई पीक पाहणी नोंदणी 2025 अपडेट ऍप हे सर्च करा लागेल. सर्च केल्यानंतर इथे इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्याच्या नंतर इथे ओपन करा ऍप. ओपन केल्याच्या नंतर इथं डाव्या साईडला स्वाईप करा. स्वाईप केल्याच्या नंतर इथं महसूल विभाग निवडा. इथे निवडून घ्या. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे इतके. आमचं अमरावती, मी अमरावती सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली पाहू शकता तारीख दिलेली आहे इथे. या ॲरोच्या बॉक्सवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर इथे आपला नंबर टाका. मोबाईल नंबर इथे टाकून घ्या. टाकल्याच्या नंतर इथे ओटीपी 4 अंकी. इथे ओटीपी एकदा टाकून घ्या 4 अंकी. टाकल्याच्या नंतर लॉग इन करा. सांगते नवीन खातेदार नोंदणी याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथे विभाग येऊन जाईल आपला अमरावती. जिल्हा निवडून घ्या तुमचा जो असेल तो. तालुका निवडून घ्यायचा आणि तुमच्या गावाचं नाव. इथे ॲरोवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथे आपला गट नंबर, नाव नाही तर मंडळ, खाते क्रमांक असं टाका. मी गट नंबर टाकून घेतो, मला माहिती आहे. गट नंबर टाकल्याच्या नंतर इथे शोधा या पर्यायावर खातेदार निवडा असं येईल. इथून तुमचं खातेदार निवडून घ्या. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुमचं नाव येऊन जाईल. इथे ॲरो क्लिक करा. पुढे जा. माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथं खातेदार क्रमांक निवडून घ्या. भूमापन गट क्रमांक निवडून घ्या. तर जमिनीचे एकूण क्षेत्र येऊन जाईल. तर पोट खराब येऊन जाईल असेल तर टाकून घ्या. हंगाम निवडा, खरीप हंगाम. तर पीक वर्ग निवडा. निर्भर पीक असेल तर एक, सोयाबीन पेरेल असेल तर एक निवडा. कापूस असेल तर हे निवडा. जास्त पीक असेल तूर, सोयाबीन, कापूस असेल तर मिश्र पीक, बहुपीक असं निवडा. निवडल्याच्या नंतर इथं मुख्य पीक निवडा. मुख्य पीक सोयाबीन आहे. सोयाबीन निवडले नाही. इथं पूर्ण क्षेत्र असेल तर पिवळं क्षेत्र निवडा. नाही तर आपल्या जो पीक विमा भरलेला आहे तिच्यानुसार इथे टाकून घ्या. मी इथे टाकून घेतोय. लागवडीची डेट सिलेक्ट करा. मी सिलेक्ट केलेली आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं आपलं दुय्यम पीक याच्यावर क्लिक करा. निवडा खरीप हंगाम. इथं क्षेत्र टाकून घ्या. असं सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे खाली आल्याच्या नंतर पिकाची झाडाची नावे इथे क्लिक करा. इथं आता मी तूर पेरलेली आहे. दुसरी तूर सर्च करून घेतो. मी तूर सर्च केलेली आहे. तर तुरीची बी लागवडीची डेट सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेलं आहे. तुमच्या खाली असेल कापूस, काही पेरेल, हरभरा असेल ते टाकून घ्या खाली. तर जल सिंचन साधन निवडा. माझं कोरडवाहू म्हणून मी कोरड सिंचन हे सिलेक्ट करतो आणि पुढे जा याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुमचं लोकेशन चालू. इथे आल्याच्या नंतर इथे पुढे जा ऑप्शनवर क्लिक करा. केल्यानंतर इथे आपल्याला फोटो काढायचे आहे 2. पहिला छायाचित्रावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर आपला असा फोटो काढून घ्या. फोटो काढल्याच्या नंतर इथं ॲरोवर क्लिक करा. तर आपल्याला दुसरा फोटो काढायचा आहे. दुसरा फोटो काढल्यानंतर इथं क्लिक करा ॲरोवर. क्लिक केल्याच्या नंतर इथं खाली ॲरोच्या बॉक्सवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपली इथं सर्व माहिती येऊन जाईल. आल्याच्या नंतर इथं
वरील माहिती पिकाची माहिती योग्य व अचूक असलेले मी घोषित करत आहे. तर क्लिक करा आणि पुढे पीक माहितीसाठी आपली अपलोड झालेली आहे. ठीक